हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। बारामतीत पवार कुटुंब पुन्हा आला एकत्र। बैठकीसाठी शरद पवार आणि सुनेत्रा पवार उपस्थित। युगेंद्र पवारांना सुनेत्रा पवारांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा। राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेही कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर। 4 मे रोजी उद्धव ठाकरे परत येणार असल्याची माहिती। एकत्र येण्याच्या चर्चेनंतर दोघेही परदेश दौऱ्यावर असल्यानं चर्चा। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसर आणि मातोश्री बाहेरही बॅनरबाजी। दादर पार्ले पंचमकडून शिवसेना भवनासमोर लावण्यात आले बॅनर। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर। सेना भवन परिसरात भाजपच्या बॅनरनंतर मनसेकडूनही उत्तर। काँग्रेसचा हात सोडून संग्राम थोपटेंनी हाती घेतलं कमळ। कार्यकर्त्यांसह भाजपचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश। सांगलीत अजित पवार गटाची ताकद वाढणार। 4 माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादीत करणार प्रवेश। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ससूनचा नवा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। नव्या अहवालानुसार डॉक्टर घैसास दोषी। पोलिसांनी 4 प्रश्न विचारल्यानंतर ससूनच्या समितीनं अहवाल बदलल्याची चर्चा। वाल्मिक कराड जेलमध्ये मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत। डीवायएसपी गोल्डे यांच्या जबाबातून मिळालेल्या माहितीनं एकच खळबळ। पुण्यात दारूच्या नशेत लोकांकडून एका जोडप्याला मारहाण। कारवर दगडफेक। 5 जणांवर गुन्हा दाखल तर 3 आरोपी अटकेत। सोन्याच्या किमतीत विक्रमी वाढ। जीएसटीसह सोन्याचा दर 1,02,000 रुपयांवर तर चांदीचे भावही वधारले। आणि चुनाभट्टीत पोलिसांकडून 10 कोटींचं चरस जप्त। परदेशातील 2 आरोपींना घेतलं ताब्यात।